फार मॅजिकल आहे. म्हणजे मुलांकडनं मला प्रश्न येतात की या 2 वर्षानंतर आमचं काय होणार आहे, मग आम्हाला तिथे जॉब भेटणार आहे का. सो माझ्याकडनं नेहमी एकच उत्तर आहे की तुम्ही 2 वर्षानंतरचा विचार करा, फार मस्त जगून घ्या आणि खूप जास्त मेहनत करू. फेलोशिप इज इक्वल टू अनदर लेवलचं असतं. जेवढी जास्त हसाल, जेवढं जास्त मेहनत कराल, 2 वर्षानंतर आपोआप तुमच्याकडे यावं. सो हा विचार नको. आणि आम्हाला आत्ता असं वाटतं की 100% नाही दिलं आहे 2 वर्ष. जर 100% दिलं ना तर फार मॅजिकल मुवमेंट आहे. सो ते एक फील करतो. आणि काल ललित रुपयांच्या नावाबद्दल मी विचार केला आणि आत्ता असं वाटतं की फार विचार करून नाव केलं, कारण इथे लर्निंग नॉट होते आणि ते टॅलेंट टर्न फॉर एव्हरीवन असतो, प्रत्येकासाठी हा टर्म असतो. सो माझ्यासाठी दादाने आहे तो काम म्हणून त्यांनी मला पिढ्यावर नाही पाठवलं. सो थँक्यू की मला प्रोग्राम टीममध्ये कदाचित त्याचा तो दूरदृष्टिकोन असेल की हा मोठा असंच काहीतरी करायचं. सो आत्ता स्वतःची ऑर्गनायझेशन सुरू करतो आहे आणि त्यासाठी हा 2 वर्षाचा पण आत्ताचे हे 8 दिवस माझ्यासाठी फार फार मेमोरेबल आहे, जे मुलांसोबत काढले. कारण मला माहिती होतं की मी मुलांसोबत एवढं चांगलं मिळवलं. तर हे 8 दिवस असं वाटतं की मी मिस केलं आहे. वर फार जीव लागतात. कालूनी त्या दिवशी आमच्याकडे पुराणी माहिती काढल्या आणि कालू म्हणतो की अंजलीवर पाहायला लागतो, म्हणतो आप पे नाम लिखना. सो मी हे पहिल्यांदा पाहतोय कुठेतरी विद्यार्थी आपल्या हातावर आपल्या शिक्षकाचं नाव लिहितो आणि त्यांनी ते लिहून मागितलं. अब गणेश भैया का लिखो, फिर तुम्हारा लिखो, फिर जागृति दीदी का लिखो, एक काम करो सबका लिख के दो. क्या है ना, आप सब लोग हमारे लिए मेहनत करते हो ना. तर तो क्षण माझ्यासाठी फार की मला ती लाईफ जगायची होती मुलांसोबत आणि ते आता नक्की जमणार. दुसरं जान्हवीसाठी फार थँक्स फार संताप चढायचा गणेश दादा मला फार, म्हणजे हे कामाला घेऊन ते दोघांचं कन्व्हर्सेशन मला फार डोक्याला ताप आहे. जान्हवीपाशी फार फ्रीली बोलायचं. सो त्यामुळे मला कळलं नाही की ती माझी सिस्टर होती. मग कळलं की माझी सिस्टर होती आणि कधी आम्ही चेकिंग नाही झाली. बट तिने फार सपोर्ट दिला आणि तिला ओळखू शकलो की प्रोग्राम मॅनेजर असा असायला पाहिजे. तो प्रत्येक सगळे म्हणतात की स्ट्रिक्ट असायला पाहिजे, ठीक आहे, पण ॲक्च्युली प्रोग्राम मॅनेजर असा असायला पाहिजे तर तो कधी तापत नाही. तो तुम्हाला फार कमी बोलतो, ॲक्शन्स घेतो, तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुम्हाला समोर चालतो. सो जर तुम्हाला असा प्रोग्राम मॅनेजर भेटला तर तुम्ही चांगल्याने ॲनालिसिस करा, त्याच्या ॲक्शन्सला ॲनालिसिस करा, स्वतःच्या ॲक्शन्सला ॲनालिसिस करा आणि मग विचार करा की प्रोग्राम मॅनेजर कसा होतो. तर यावर विचार करायला नक्की तुम्हाला वाटतं. दुसरं म्हणजे गणेश दादाबद्दल सुरुवातीला फार मला वाटायचं की हा असा का बरं, म्हणजे इथून माझी सुरुवात झाली, हा असं चुकतो आहे तसं चुकतो आहे. आता मी स्वतःला बघतोय की मी त्या रोलमध्ये जाणार. आता मला कळत आहे 1000 लोक शिवाय आपल्यासोबत काम करणारे फार तुम्हाला काटे टोचणार, पण तो काय फील करत असेल ना, काय डोक्यामध्ये प्लॅनिंग करत असेल त्याचं त्याला माहिती नाही. तुम्हाला जेवढा फील्डवर त्रास होतो त्याला त्याच्यापेक्षा 10 पट जास्त त्रास होतो. आता तो समजून घ्यायला लागला होतो या गोष्टी. सो ते एक माझ्यासाठी फार. शेवटी 1.5-2 महिन्यात गिरीश सर भेटले आणि आत्ता गिरीश सरांसोबत राहून फार शिकावं वाटतं. फार